भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांतिः शांतिः शांतिः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांतं राधा कांतं नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। संजय उवाच एव मुक्त्वा अर्जुनं सांख्ये रथोपस्थ उपाविशद विसृजं सश्रम चापं शोकसंविघ्नमानसः। भगवंताच्या असीम कृपेने, विश्वमाऊली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने, सकल संतांच्या आशीर्वादाने आणि सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण अर्जुन विषाद योग अंतर्गत जो काही पहिला अध्याय आहे ज्ञानेश्वरीतील, त्या ज्ञानेश्वरीतील पहिल्या अध्यायाचा आज आपण समारोप करणार आहे। आणि आज आपण गीतेतील पहिल्या अध्यायातील शेवटचा श्लोक 47 क्रमांकाच्या श्लोकापासून व ज्ञानेश्वरीतील 268 क्रमांकाच्या ओळीपासून प्रारंभ करणार आहोत। आज वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे डिसेंबर 2025चा शेवटचा दिवस आहे आणि शेवटचा दिवस आहे आणि 2025 जे आहे प्रत्येकाला कमी जास्त प्रमाणात सुख दुःखाचं गेलं असेल, परंतु येणारा जो काही उद्याचा काळ आहे, उद्याचा भविष्य काळ आहे, त्यांच्यासाठी उज्ज्वल असो। तर आज आपण चिंतन जे करणार आहोत ते 47 क्रमांकाच्या श्लोकावर प्रारंभी चिंतन करणार आहोत। तर या ठिकाणी आता संजय बोलायला प्रारंभ करत आहे। संजयाचं जे काही बोलणं आहे ते बोलणं आता सुरू होणार आहे। संजय सांगत आहे एव मुक्त्वा अर्जुनं सांख्ये रथोपस्थ उपाविशद विसृजं सश्रम चापं शोक संविघ्न मानसः। संजय म्हणाला की रणांगणावर शोकाकुल चित्ताने अर्जुनाने असे बोलून बाणासह धनुष्य टाकून देऊन तो रथाखाली उडी टाकून रथाच्या मागील भागाजवळ बसला। या ठिकाणी संजयाचं जे काही बोलणं चालू आहे ते संजयाचं बोलणं कोणासोबत चालू आहे? धृतराष्ट्रासोबत चालू आहे। कारण हे जे काही युद्धामध्ये घडणाऱ्या ज्या काही घटना आहे किंवा रणांगणावरील जो काही वृत्तांत आहे तो वृत्तांत हा संजय धृतराष्ट्राला सांगत आहे आणि म्हणून मधून संजय वाचे अशा पद्धतीने या श्लोकामध्ये गीतेमध्ये त्यांचा उच्चार येतो। मधामध्ये संजयाचं बोलणं सुद्धा आहे। आता या ठिकाणी अर्जुनाचा जो काही बोलण्याचा भाग आहे तो भाग काही अजून संपला नाही, परंतु या प्रारंभीच्या सुरुवातीच्या अध्यायामध्ये अर्जुनाने जो काही आपल्या अंतःकरणामधील विषाद निर्माण केला आहे तो विषादच हा जो काही संजय आहे तो संजय धृतराष्ट्राला सांगत आहे की अर्जुन जो आहे तो रणांगणावर काय झाला आहे? शोकाकुल झाला आहे। अरे शोकाकुल कशामुळे झाला आहे की समोर जे काही त्यांनी आपले सगळे सोयरे, कोणाला पाहिलं? सगळे सोयरे, त्यानंतर भीष्म पितामह असतील, द्रोणाचार्य असतील, त्यानंतर बंधू असेल, या सगळ्यांना पाहून अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण झाला आणि हा जो काही मोह त्यांच्या ठिकाणी निर्माण झाला तोच त्यांच्या शोकाला कारणीभूत आहे। एवढंच नाही तर अर्जुनाचा अशा पद्धतीचा निश्चय झाला आहे की जर समजा हे युद्ध मी केलंच आणि या युद्धामध्ये माझ्या या कुटुंबियाचा नाश झाला
काय झाला? कुटुंबियाचा नाश झाला. तर कुलघातकी म्हणून, कुळाचा घात केला म्हणून मला नरकाची प्राप्ती होईल. अरे, अशा पद्धतीने अर्जुनाने वेगवेगळ्या युक्ती करून भगवंताला सांगण्याचा प्रयत्न हा अर्जुन करत आहे. वेगळ्या पद्धतीने युक्तिवाद तो करत आहे की देवा, वर्णसंकर होईल, कुलघात होईल, आणि कुलघात झाल्यानंतर, वर्णसंकर झाल्यानंतर मग अशा पद्धतीने काय घडेल? तर नरकाची प्राप्ती होईल आणि कुलघातकामुळे माझी पूर्वज पितरसुद्धा नरकाला प्राप्त होतील. आणि म्हणून त्यांनी असा पक्का निश्चयच करून टाकला की आता मला युद्ध करायचं नाही. काय करायचं नाही? युद्ध करायचं नाही. कोण निश्चय केला? तर अर्जुनाने निश्चय केला की मला आता युद्ध करायचं नाही. बरं, या ठिकाणी अर्जुनाची ही अवस्था जी झाली, या अवस्थेला जर कारण काय आहे, जर आपण असं चिंतन आपण केलं तर आपल्या लक्षात येईल की या अवस्थेला जर कारण कोण असेल तर ते भगवंतच आहे एक प्रकारे. कारण अर्जुनाच्या ठिकाणी जो सुरुवातीला आवेश दिसला होता, अर्जुनाच्या ठिकाणी जी काही युद्धाच्या विषयी जो उत्सुकता दिसत होती, की अर्जुन जो ज्या भावाने भगवंताला म्हणत होता, देवाला म्हणत होता की हे देवा, माझा रथ जो आहे तो दोन्ही सेनेच्या मध्यभागी नेऊन घाल. कोण म्हणत होता? अर्जुन. दोन्ही सेनेच्या मध्यभागी माझा रथ नेऊन घाला. हा अर्जुन म्हणजे युद्ध करण्यासाठी एवढा उत्सुक होता, एवढी त्यांच्या ठिकाणी आतुरता होती. आणि मला माझ्या समोर लढण्यासाठी कोण कोण आले आहे हे सुद्धा पाहायचं आहे. कोण माझ्यासोबत लढण्यासाठी आले, कोण माझ्यासोबत लढू शकतात हे सुद्धा मला पाहायचं आहे. म्हणून अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये युद्धाची उत्सुकता होती. अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये युद्ध करण्याची इच्छाही तीव्र होती. आणि म्हणून तर तो भगवंताला म्हणत आहे की दोन्ही सेनेच्या मध्यभागी अच्युता माझा रथ नेऊन घाल. परंतु भगवंत सुद्धा काय म्हणतात, एखादी लीला जर भगवंताला करून घ्यायची असेल तर भगवंत वेगळ्या पद्धतीने लीलेची रचना करत असतो. आता या ठिकाणी भगवंतालाही अर्जुनाच्या ठिकाणी असणारा जो काही आवेश आहे, त्या आवेशामध्ये कुठेतरी अहंकाराचा तरी लवलेश आहे का, असं जर विचार चिंतन आपण केलं तर या ठिकाणी आपल्याला थोडंफार असं लक्षात येईल की अर्जुनाच्या ठिकाणी मी करणारा आहे आणि मी यांना मारणारा आहे अशा पद्धतीचा अहंकार दिसून येतो. की मी योद्धा आहे, मी धनुर्धार आहे, माझ्यामध्ये सामर्थ्य आहे आणि माझ्यासमोर एक कोण टिकणार आहे, कारण मी एवढा सामर्थ्यशाली धनुर्धार, मी एवढा सामर्थ्यशाली ताकदवान अर्जुन. हा अर्जुनाच्या ठिकाणी एक प्रकारचा अहंकार होता. आणि अहंकार हा अर्जुनाचा असणारा, तोच भगवंताला त्या अहंकाराचं काय करायचं होतं, तर त्या अहंकाराला संपवायचं होतं. आणि म्हणून अर्जुनाला अशा ठिकाणी उभं करून ठेवलं देवाने की दोन्ही सेनेच्या मध्यभागी, ज्या ठिकाणून इकडं जे कौरव युद्धासाठी आलेले आहे, जे भीष्म युद्धासाठी आले आहे, जे द्रोणाचार्य युद्धासाठी आलेले आहे, आणि जे या साईडला म्हणजे पांडवाच्या साईडला जे आपलेच पुत्र लढण्यासाठी आले आहे, इकडे आपले बंधू लढण्यासाठी आले आहे, इकडे आपले सासरे सगळे सोयरे हे लढण्यासाठी आले आहे, अशा दोन्ही ठिकाणी अर्जुनाचा रथ उभा केला. आणि दोन्ही ठिकाणी रथ उभा केल्यानंतर मग अर्जुनाच्या लक्षात आलं, अर्जुन जो आहे समोर द्रोणाचार्याला पाहिल्यानंतर, समोर भीष्माचार्याला पाहिल्यानंतर अर्जुनाचं अवसान जे म्हणतो आपण, अवसान खचलं. एक प्रकारे आपण म्हणतो एखाद्याचं अवसान खचल्यानंतर, अरे तुम्ही नदीमध्ये जर पोहायला गेले तर तुमच्यामध्ये धैर्य फार महत्त्वाचं असतं, अवसान फार महत्त्वाचं असतं. आणि मग नदीमध्ये पोहता पोहता नदीच्या पलीकडल्या काठावर जायचं आहे. कुठं जायचं आहे? पलीकडल्या काठावर जायचं आहे. आणि अर्ध्या मधामध्ये तुम्ही गेले, तुम्ही पक्के पट्टीचे पोहणारे आहे, पण अर्ध्या मधामध्ये गेल्यानंतर तुमचं जर अवसान खचलं, तुम्ही पट्टीचे पोहणारे असू द्या आणि अवसान खचलं, तुम्हाला असं वाटलं की आता आपण नदीच्या पलीकडल्या काठावर जाऊ शकत नाही, असं वाटल्यानंतर 100% समजायचं की आता त्याचं मरण जवळ आलं आहे. कारण त्याचं आता धैर्य राहिलं नाही,
अवसान राहिलं नाही त्याच्यामध्ये समोर जाण्याचं. या ठिकाणी अर्जुनाची परिस्थिती याच्यापेक्षा वेगळी नाही. अर्जुन सुद्धा आता लढण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे, परंतु या दोन्ही सेनेच्या मध्यभागी ज्यावेळेस भगवंताने रथ उभा केला आणि रथ उभा केल्यानंतर दोन्ही सेनेतील जे काही आपले सगळे सोयरे गोत्र त्यांनी पाहिले. आणि हे पाहिल्यानंतर मग साहजिकच काय झालं की अर्जुनाच्या अंतकरणामध्ये त्यांच्याविषयी प्रेम निर्माण झालं, मोह निर्माण झाला. आणि हा जो काही त्यांच्या अंतकरणात झालेला मोह आहे, प्रेम आहे, त्या प्रेमानेच तो आकळल्या गेला. आणि प्रेमाने आकळल्या गेल्यामुळं मग त्यांची ही अवस्था झाली की त्यांना आता त्यांच्या सगळ्या सोयऱ्यासोबत लढण्याची इच्छा राहिली नाही. सगळं मागचा अर्जुन विसरला, सगळं विसरला. म्हणजे सगळं कोणतं विसरला? अरे याच कौरवाने आपल्याला लक्षागृहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला होता हे सुद्धा अर्जुन विसरला. अरे याच कौरवाने आपल्या भावाला भीमाला विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता हे सुद्धा कौरव विसरले, हे सुद्धा अर्जुन विसरला. अरे याच कौरवाने आपल्या पत्नीचं द्रौपदीचं भर सभेमध्ये वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला होता, तिला अपमानित केलं होतं. रजस्वाला असताना सुद्धा तिला तिचे केस धरून भर सभेमध्ये आणून तिला अपमानित केलं होतं हे सुद्धा अर्जुन विसरला. ह्या सगळ्या गोष्टी अर्जुन विसरला आहे. आणि अरे 12 वर्ष आपल्याला यांच्यामुळे वनवास भोगावा लागला हे सुद्धा विसरला. 1 वर्ष अज्ञातवासामध्ये राहावं लागलं हे सुद्धा विसरला. अरे आपल्या आईचा घडोघडी यांनी अपमान केला हे सुद्धा अर्जुन विसरला. हे सगळं विसरून आता या अर्जुनाला समोर जे दिसणारे कौरव आहे ते कौरव कोण वाटत आहे? बंधू वाटत आहे, भाऊ वाटत आहे. आणि म्हणून या स्थितीवर हा अर्जुन येऊन पोहोचला की यांनी मला बाण जरी मारले, काय मारले? यांनी मी लढणार तर नाही, परंतु तरीही सुद्धा या आतताई कौरवाने मला मारण्याचा प्रयत्न केला निशस्त्र. कारण निशस्त्र मारत नसतात किंवा युद्धाचा नियम आहे, ज्याच्या हातामध्ये शस्त्र आहे त्याच्यावर स्वार करायचा. पण निशस्त्र असताना सुद्धा यांनी मला बाण मारले, यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला, तरीही सुद्धा मी ते मरण सहन करेल, पण मी युद्ध करणार नाही, मी यांच्या समोर लढणार नाही. आणि मग या संबंधाने त्यांनी अनेक वेगळ्या प्रकारचे काय दिले, उदाहरणं दिले, दृष्टांत दिले. एवढंच नाही तर देवाला पटवून देण्यासाठी पहिलं तर सांगितलं की हे जे माझे आहे यांच्यासोबत मी लढणार नाही, देव एवढ्यावर संतुष्ट होणार नाही, म्हणून त्यांनी शास्त्रातील उदाहरणं दिले. त्यांनी सांगितलं बाबा की कुलघात करणारा, जो कुळाचा घात करणारा असेल, आपल्या कुलाला मारणारा असेल, हा कुलघातकी स्वतः नरकात जातो, नव्हे तर त्याची पितरसुद्धा अनंत काळापर्यंत नरकात राहतात. म्हणून देवा मी हे युद्ध करणार नाही, मी हे युद्ध करणार नाही. या भूमिकेपर्यंत अर्जुन हा येऊन पोचला आहे. आता या ठिकाणी अर्जुनाच्या मनामध्ये, अंतकरणामध्ये मृत्यूची भीती, म्हणजे पहिलीही मृत्यूची भीती त्याच्या ठिकाणी नसेल कदाचित, परंतु या ठिकाणी तो स्वतः धनुष्याचा त्याग करून काय म्हणजे स्वतः बाण सहन करण्यास किंवा मरण्यासाठी तयार झाला आहे. या श्लोकामध्ये मात्र एवढं सांगितलं आहे की अर्जुन काय रथाच्या खाली उतरला आहे, रथाच्या खाली उतरला आहे. आणि रथाच्या खाली उतरून रथाच्या खाली उडी घेऊन त्याने धनुष्य बाण टाकून तो रथाच्या मागील भागाजवळ बसला आहे. रथाच्या मागील भागाजवळ जाऊन तो बसला आहे. मागेही वर्णन आपण केलं की अर्जुनाच्या हातातील जो गांडीव धनुष्य आहे तो आपोआप खाली पडला. हा जो अर्जुन आहे हा एवढा गडबडीत झाला. अरे या अर्जुनाची स्थिती वर्णन करताना सांगतात की अर्जुनाने स्वतः सांगितलं आहे की मला माझं तोंड कोरडं पडत आहे, पुन्हा माझं जे शरीर आहे ते शरीर सुद्धा त्या शरीराला कंप सुटला आहे. हे कोण? अर्जुन स्वतः म्हणत आहे. म्हणजे अर्जुनाची या ठिकाणी जर विचार केला आपण तर 100% लढण्याची इच्छा नाही. आणि आता माऊली त्या संदर्भात काय सांगतात ते एकदा बघू आपण. तत्पूर्वी हा जो काही गीतेतील 47 क्रमांकाचा श्लोक आहे त्यातील म्हणजे या 47 क्रमांकाच्या श्लोकाने हे जे काही अध्याय आहे तो अध्याय इथे संपूर्ण होत आहे, समाप्त होत आहे. तत्पूर्वी त्या अध्यायाचं ज्या गीतेच्या नियमाप्रमाणे
इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्यायः. अशा पद्धतीने वर्णन या शेवटी या ठिकाणी गीतेमध्ये केलेलं दिसून येतं. आता या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं, ओम तत्सत, ओम तत्सत शब्दाचा सुरुवातीला उच्चार केला आहे. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे अर्जुन विषाद योगो नाम प्रथमोध्यायः. अरे गीतासु, ही जी काही गीता आहे या गीतेच्या ठिकाणी काय ओम तत्सदिती श्रीमद्भगवद्गीतासु या ठिकाणी काय उच्चार केला आहे, ओम तत्सदिती, की ही जी काही तत्सद या शब्दाचा उच्चार केला आहे, तर हा तत्सद शब्दाचा उच्चार म्हणजे सच्चिदानंद घन परमात्म्याचं पवित्रचं नाव आहे आणि त्या पवित्र नावानेचा उच्चार केला आहे. त्यानंतर या ठिकाणी गीता जी आहे त्या गीतेला उपनिषदाची उपमा दिली आहे, ब्रह्मविद्येची उपमा दिली आहे, योगशास्त्राची उपमा दिली आहे. कारण या गीतेमध्ये एक ज्ञानयोग आहे, भक्तियोग आहे, कर्मयोग आहे आणि योगशास्त्राचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. तसंच म्हणून ही ब्रह्मविद्या प्रतिपादन करणारी आणि शेवटी भगवंताच्या मुखातून आलेले हे शब्द आहे. तर अशा पद्धतीने गीतेतील हा पहिला अध्याय समाप्त झाला आहे. आता माऊली याच्यावर काय म्हणतात ते बघा. तर माऊली सांगतात, ऐसे ती अवसरी अर्जुना बोलला समरी, संजय म्हणे अवधारी धृतराष्ट्राते. की ऐसी ती अवसरी अर्जुन बोलला समरी, संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्राते. की आता संजय बोलत आहे. कोण बोलत आहे? संजय कोण आहे? अरे या गीतेचं वर्णन करून कोणाला सांगणारा? धृतराष्ट्राला सांगणारा संजय. हा संजय म्हणत आहे धृतराष्ट्राला, इकडे लक्ष द्या. अरे कधी कधी ध्यान नसलं तर आपण काय म्हणतो, इकडं तिकडं बघू नका, इकडे लक्ष द्या. मग जे ऐकणारे असतात ते सतर्क होतात. तर इकडे लक्ष दे, याप्रमाणे रणांगणावर उभा असलेला अर्जुन असे बोलला की या ठिकाणी इकडे लक्ष द्या. अर्जुन बोलला समरी, संजय म्हणे अवधारी धृतराष्ट्राते. की रणांगणावरली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचं वर्णन करून या धृतराष्ट्राला सांगणार आहे. तत्पूर्वी इकडे लक्ष द्या. मग अत्यंत उद्वेगाला न धरत गहिवरू आला, तेत उडी घातली खाला रथोनिया. अत्यंत उद्वेगला. अरे हा अर्जुन जो आहे तो अत्यंत उद्वेगला. अरे उद्वेग केव्हा येतो? एखाद्या गोष्टीचा वीट आल्यानंतर त्याचा उद्वेग येतो. वीट आलो समजतो तुम्हाला? विटले हे चित्त प्रपंचापासून. जसं प्रपंचाचा वीट आल्यानंतर मग प्रपंचाच्या ठिकाणी उद्वेग निर्माण होतो. अरे उद्वेग केव्हा होतो? एखादी गोष्ट आपल्याला तीव्र आवडत नाही. कोणती? अरे रोज कारल्याची भाजी खाऊ घाला, तुम्ही रोज कारल्याची भाजी खाऊ गऊ मला उद्वेग आला. याचा काय आला? उद्वेग. अरे रोजच वरण असलं खायला फोडणीचं तर तुम्ही म्हणता काय बो रोज वरण आहे फोडणीचं, उद्वेग आला. आपल्या आश्रमात तसं नाही. अरे बुंदी दिसली की बुंदी खायची इच्छा होत नाही, जिलेबी दिसली की खायची इच्छा होत नाही. मला एकच वडी द्या, एकच बस झाली, जास्त नको. का? अरे रोजच ते खाणं असल्यामुळे त्याचा काय आला? उद्वेग आला. तसा अर्जुनाला या ठिकाणी उद्वेग जो त्यांच्या ठिकाणी निर्माण झाला आहे तो कशाचा निर्माण झाला आहे? अरे आपल्या स्वजनाविषयी त्यांना लढण्याची इच्छा नाही, त्यामुळे त्यांच्या ठिकाणी उद्वेग याचा आला आहे की आता लढायचंच नाही, यांच्यासोबत लढायचं नाही, मला या सगळ्या गोष्टीचा उद्वेग आला आहे. उद्वेग एवढ्या शब्दाने थांबत नाही. तर एवढंच नाही तर हाच अर्जुन म्हणत आहे की मी गिरकिंदर सहन करेल, म्हणजे पर्वतावर जाईल, गुहेत बसवेल, भिक्षा मागेल. हाच अर्जुन म्हणत आहे की मी यांच्यासोबत लढणार नाही, मी काय करेल, भिक्षापत्र अवलंबन करेल. असा म्हणणारा अर्जुन त्या संजय धृतराष्ट्राला सांगितलं आहे अत्यंत उद्वेगला. अत्यंत, नुसतं उद्वेगला नाही, अत्यंत उद्वेगला. अरे रोजच रट्टे भेटले पप्पाचे तर माणूस उद्वेगतो, म्हणतो जातो मी घर सोडून. आहे की नाही? रोजच रट्टे भेटायला लागले तर म्हणतो काय, जातो मी
घर सोडून आता. तर अशा पद्धतीने उद्वेग या शब्दाचा आपला अर्थ सांगता येईल. आणि अर्जुनाला हा उद्वेग आला आणि अर्जुन अतिशय गहिवरला म्हणजे त्रस्त झाल्यानंतर माणूस काय होतं, अरे त्याच्या डोळ्यातून आपोआप अश्रू येतात. बरोबर आहे का नाही? म्हणजे काय कंटाळा आला मला आता या संसाराचा. अरे काही लोक म्हणतात या जीवनाचा मला कंटाळा आला. काय आला? कंटाळा आला. आता मला जीवन जगावं असं वाटत नाही. म्हणजे ती उद्विग्न झाली. काय झाले? उद्विग्न झाले. आणि उद्विग्न या ठिकाणी अर्जुन जो आहे तो उद्विग्न होऊन त्या गहिवरला आहे. मग त्यांनी काय केलं तर रथावरून खाली उडी घेतली आहे. कुठून? रथावरून खाली उडी घेतली आहे. आणि रथावरून खाली उडी घेतली आहे आणि तो आता रथावरून खाली आले आहे. माऊली आता पुन्हा काय सांगतात ते बघा. जैसा राजकुमार पदच्युत सर्वता होय उपहतू का रवी राहुग्रस्त प्रवाहिनू. आता माऊली उदाहरण देऊन टाकलं. अरे एखादा राजकुमार आहे तो पदच्युत झाल्यानंतर, राजकुमार माहिती आहे, राजाचा जो काही उत्तराधिकारी असतो त्याला राजकुमार म्हटलं जातं. पण हाच राजकुमार जो पदभ्रष्ट झाला आहे, हा पदभ्रष्ट झाला असता जसा सर्व दृष्टीने निस्तेज होतो. कसा होतो? तर सर्व दृष्टीने तो निस्तेज होतो. पदभ्रष्ट झाल्यानंतर सर्व दृष्टीने निस्तेज होतो. म्हणजे अरे एखादा जर राजकुमार असेल, एखादा कलेक्टर असेल, तो पदावरून जर बडतर्फ झाला तर तिचं बंगला, घर, दार सगळं काय होतं? काढून घेतलं जातं. ठेवतात का काही? नाही. मग जसा त्याला काही कोणी विचारत सुद्धा नाही. अरे कलेक्टर असेल तर त्याचं भेटायची अपॉइंटमेंट तुम्हाला घ्यावं लागेल. एखादा मंत्री असेल तर त्याला भेटायला जाण्यासाठी तुम्हाला काय घ्यावं लागते? अपॉइंटमेंट घ्यावं लागेल. अरे एखादा मुख्यमंत्री असेल त्याला भेटायचं अपॉइंटमेंट घ्यावं लागेल. पण तो ज्यावेळेस मुख्यमंत्री राहत नाही, कलेक्टर राहत नाही, मंत्री राहत नाही, त्यावेळेस मग त्याला कोणी विचारतं का? कोणीही त्याला विचारत नाही आणि त्याच्याकडे कोणी जात पण नाही. त्याला कोणी विचारत सुद्धा नाही आणि त्याच्याकडे कोणी जातही नाही. आणि गेलं तरी तेवढा त्याला मान देत नाही, कारण त्याच्याकडे सत्ताच नसते. अरे सत्तेमुळे किंमत आहे. सत्ता नसेल किंमत आहे का? सत्ताच जर नसेल तर किंमत आहे का? काही किंमत राहत नाही. तसं माऊलीनं उदाहरण देऊन सांगितलं. जसं राजकुमार पदभ्रष्ट झाला असता तो सर्व दृष्टीने निस्तेज होतो, किंवा सूर्य हा राहूने ग्रासला गेला तर त्याचं तेज लोप पावतं. अरे सूर्याला राहूने ग्रासल्यानंतर त्याचं तेज लोप पावतं, म्हणजे प्रकाश संपुष्टात येतो. त्या पद्धतीने माऊली आणखीन सांगतात की ना तरी महासिद्धी संभ्रमे जिंतीला तापसू भ्रमे मग आकळुनी कामे दिनू कीजे. अरे या ठिकाणी जिंतीला तापसू भ्रमे सांगतात की जसा महासिद्धी प्राप्त झाल्यानंतर महासिद्धीच्या मोहाने पछडलेला तपस्वी भुलून जातो आणि तप सोडून तो कामनेच्या चक्रात सापडून दिन होतो. काय होतो? अरे तपश्चर्या करण्यासाठी गेलेला साधू त्याला महासिद्धी प्राप्त होती. अष्टमहासिद्ध्या आहे. किती? अष्टमहासिद्ध्या. आणि महासिद्धी प्राप्त झाल्यानंतर मी तुम्हाला मागे उदाहरण सांगितलं होतं, जंगलामध्ये गेलेला जो साधू असतो त्याला सिद्धी प्राप्त होती. आणि सिद्धी प्राप्त झाल्यानंतर तो जिकडे लक्ष देईल किंवा त्याने जर मनात आणलं की एखाद्याला जाळून टाकायचं तर तो क्षणात जाऊन भस्म होऊ शकतो. एवढं सामर्थ्य त्याला सिद्धीनं प्राप्त होत असतं. कोणाला? अरे ज्याने तपश्चर्या करून महासिद्धी प्राप्त केली त्याला तो मनात जी आणाल ती इच्छा त्याची पूर्ण होत असते. परंतु ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर मग त्याला भगवंताचं स्मरण राहतं का? नाही. तुझा भ्रमित होऊन जातो आणि खऱ्या ध्येयापासून तो दूर जातो. अरे तप कशासाठी करत असतात? भगवंताच्या प्राप्तीसाठी. अरे सिद्धी प्राप्त झाली का सिद्धी तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून देईल का? अरे नाही. हरिपाठामध्ये म्हटलं आहे, रिद्धी सिद्धी निधी अवघीची उपाधी जवत्या परमानंदी मन नाही. रिद्धी सिद्धी प्राप्त झाली या एक प्रकारच्या उपाध्या आहे. आणि त्या ठिकाणी येथे सांगतात मग अकरुणी कामे दिनू की जे जसा तो त्याच्यामध्ये चक्रात अडकून पडतो त्याप्रमाणे तैसा तो धनुर्धर अत्यंत दुःखे जर्जरू दिसे जेत रहवरू दिसे जेत
रहवरू त्यजिला तेने, त्या पद्धती अत्यंत दुःखी झालेला तैसा तो धनुर्धर अत्यंत दुःखे जर्जरू. अरे हा जो काही अर्जुन आहे तो अतिशय काय झालेला आहे, दुःखी झाला आहे. आणि दुःखी होऊन त्याने काय केला, रथाचा त्याग केला आहे. आणि अतिशय दुःखी झालेला आहे, रथाचा त्याग केला आहे. जर्जर शब्दाचा अर्थ काय, अरे आपण म्हणतो एखादा हा जर्जर झाला आहे, म्हातारा माणूस जर्जर झाला आहे. काय झाला आहे, जर्जर. तर अतिशय तो दुःखी झाला आहे, जर्जर झाला आहे आणि त्याने रथाचा अशा पद्धतीने त्याग केला आहे. मग धनुष्यबाण सांडिले न धरत अश्रुपात आले, ऐसे एके राय वर्तले संजय म्हणे. मग त्यांनी काय केलं हे संजयाने वर्णन करून सांगितलं आहे. मग त्याने धनुष्यबाणाचा काय केला, त्याग केला. अरे जर क्षत्रिय आहे, लढण्यासाठी आला आहे, तर धनुष्यच त्याचं लागेल की नाही, ज्याचं जे अस्त्र असेल ते त्याला जो लागल. भीम असेल, भीमदादाचं अस्त्र काय होतं, गदा होती, तर गदेचा त्याग करून जमेल का, नाही. अर्जुनाचं अस्त्र धनुष्यबाण होता, त्याचा त्याग करून जमेल का. पण यांनी सांगतात की अशा पद्धतीने हा धनुष्यबाणाचा काय केला आहे, त्याग केला आहे. न धरत अश्रुपात आले, ऐसे एक राय वर्तले संजय म्हणे. आता यावरी तो वैकुंठनाथू, देखुने सकेद पार्थू, कवने परी परमार्थू निरूपील. आता बघा माऊली फार सुंदर सांगतात की आता यानंतर अर्जुनात झालेलं दुःख पाहून वैकुंठ नायक, वैकुंठामध्ये राहणारा त्याला काय म्हणतात, वैकुंठ नायक परमात्मा परमेश्वर, तो आता कशा पद्धतीने अध्यात्माचा उपदेश करतील. अरे आता वातावरण तयार झालं आहे. अरे ज्ञान प्राप्त करण्यासाठी मनामध्ये इच्छा असावी लागते. इच्छा असेल तर ज्ञान प्राप्त होईल. अरे संसाराचा त्याग जरी करायचा असेल तर संसाराचा त्याग करायसाठी पहिले संसाराच्या संबंधानं असणारी जी काही आसक्ती आहे ती आसक्ती तुटावी लागेल. आणि ती केव्हा तुटेल, संसार ज्यावेळेस तुम्हाला लाथाडेल. लक्षात, कसा लाथाडेल, जो संसार दुखी दुखवला त्रिविधी तापे पोळाला, तोची अधिकारी झाला परमार्थविषयी. संसारात लाथाडल्या गेला पाहिजे, संसारात दुखवल्या गेला पाहिजे, संसाराने त्याला त्रस्त केलं पाहिजे. संसारात त्रस्त झालेला व्यक्ती परमार्थाचा अधिकारी ठरत असतो. पण ज्याला संसारच आवडू लागला, संसारामध्येच तो आसक्त झाला, त्याला परमार्थ आवडेल का, त्याला इकडे यायला आवडेल का, वैराग्य आवडेल का, ह्या गोष्टी त्याला आवडणार नाही. आता या ठिकाणी अर्जुनाची जी काही आहे ती पार्श्वभूमी तयार झाली आहे आणि भगवंत कशा पद्धतीने त्याला अध्यात्माचा उपदेश करता ते पुढे सांगणारच आहे. ते सविस्तर पुढारी कथा अति सकौतुक ऐकता, ज्ञानदेव म्हणे आता निवृत्तीदास. ती जी कथा आहे ती अतिशय विस्तारपूर्वक आणि अति कौतुकमय अशा पद्धतीने पुढे सांगणार आहोत किंवा पुढे निवृत्तीदास म्हणजे ज्ञानेश्वर महाराज वर्णन करणार आहेत. आणि ते ऐकण्यासाठी आपण सुद्धा मनाचे कान करा. काय करा, मनाचे कान करा आणि ती कथा तुम्ही श्रवण करावी. अशा पद्धतीने हा जो काही पहिला अध्याय आहे अर्जुनाचा विषाद निर्माण करणारा तो अध्याय येथे समाप्त होतो. तत्पूर्वी आपण या अध्यायामध्ये आपण कसा प्रारंभ केला थोडक्यात 2 मिनिटात आढावा घेऊ. सुरुवातीलाच ज्ञानेश्वर महाराजाने ज्ञानेश्वरी लिहिण्याच्या प्रारंभीमध्ये सर्वप्रथम त्या परमेश्वराला परमात्म्याला वंदन केलंय. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंविद्या आत्मरूपा, आत्मस्वरूप त्या भगवंताला वंदन केलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर गणेशाचं रूपक केलं आहे. देवा तुची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू, म्हणे निवृत्तीदासू अवधारी जीव. अरे मग अशा पद्धतीने गणेशाचं रूपक या ठिकाणी केलं आहे. अकार चरण युगल, उकार उदार विशल, मकार महामंडले मस्तकाकारे. गणेशाचं अशा पद्धतीने वर्णन केलं आहे. जे ओंकार स्वरूप गणेश आहे त्याचं वर्णन आपल्याला करताना आपण माऊली दिसतात. त्यानंतर शारदेची वंदना केली असते. ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया, त्या शारदेचं वंदन करताना माऊली दिसतात. त्यानंतर जे या ग्रंथाचे रचयिते आहे व्यास महर्षी
त्यांचंही एक प्रकारे कौतुक वंदन करताना, या ग्रंथाचं कौतुक करताना दिसतात. त्यानंतर श्री गुरुचं वर्णन करताना दिसतात. काय तैसा हृदया जैसा काय या ठिकाणी श्री गुरुचं वर्णन करत असताना सांगतात की माझ्या श्री गुरुमुळेच देखा विवेकवंत सुईमुळे तोची शिडादंड जे प्रमाण केवळ महासुखाचा हे जे मला प्राप्त झालं आहे, विवेक प्राप्त झाला आहे, तो सद्गुरूमुळेच प्राप्त झाला आहे. आणि या ठिकाणी उदाहरणं देऊन सांगितले, जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टीसी फाटा फुटे, मग वास पाहिजे तेच प्रगटे महानिधी. अरे जसं डोळ्याला काय फुटते, अरे काजळ पहिले घालायचे त्यामुळं काय दृष्टी यायची असं म्हणतात, तसं सद्गुरू मला काय करत असतात, दृष्टी देत असतात. कशाची? ज्ञानाची. आणि ते ज्ञानांजन घालण्याचं काम सद्गुरूने केलं आहे. आणि अनेक प्रकारे या ठिकाणी सद्गुरूची स्तुती माऊलीने केलेली आपल्याला दिसून येते. आणि सद्गुरूची स्तुती केल्यानंतर मग ग्रंथाचं वर्णन करत असताना, ग्रंथ जो आहे तो ग्रंथाचं वर्णन करत असताना माऊली म्हणतात की जे महाभारती नोहेच लोकेतीही, जे महाभारतामध्ये आहेत या तिन्ही लोकांमध्ये नाही, किंवा व्यासोच्चिष्ट जगत्रय, हे सगळं व्यासाचं उच्चिष्ट आहे. म्हणून या महाभारत ग्रंथाचं कौतुक त्या ठिकाणी करताना दिसतात. आणि मग ज्या वेळेस सद्गुरू सांगतात की बाबा आता झडकरी कथन करी, आता ग्रंथाकडे लक्ष दे, त्यावेळेस माऊली ग्रंथ निरूपण करायला सुरुवात करतात. तर माऊली ग्रंथ निरूपण सुरू करत असताना मग श्लोकावर चिंतन सुरू करतात. तर सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला सांगितलंच की अर्जुन जो आहे तो अर्जुन भगवंताला रथ दोन्ही सेनेच्या मध्यभागी नेऊन घालण्यासाठी काय म्हणतो, आग्रह करतो, प्रारंभ करतो, आग्रह करतो. आणि आग्रह केल्यानंतर देवाने सुद्धा दोन्ही सेनेच्या मध्यभागी रथ नेऊन घातला. पण त्या ठिकाणी गेल्यानंतर परिस्थिती अर्जुनाची अशी होती की आपले सगळे स्वैरे दिसले. आणि त्यानंतर गुरु द्रोणाचार्य, भीष्म पितामह हे सगळे दिसल्यानंतर अर्जुनाच्या ठिकाणी अंतकरणामध्ये मोह निर्माण झाला की या गुरुला, या भीष्माचार्याला ज्यांनी अंगा खांद्यावर खेळवलं, यांना कसं मारायचं. आणि म्हणून परंतु भगवंत हे ऐकणार नाही, म्हणून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे रूपक करून, वेगवेगळ्या प्रकारे शास्त्रातले प्रमाणं देऊन, वेगवेगळ्या प्रकारे अर्जुनाने आपला विषाद व्यक्त केला आहे. आणि या अध्यायाच्या शेवटी असं लक्षात येतं की अर्जुनाने धनुष्यबाण टाकून दिलेला आहे आणि तो रथाच्या खाली उतरलेला आहे आणि रथाच्या मागच्या बाजूला जाऊन बसला आहे. ते इथपर्यंत आपण आता आलो आहे. तर असंच क्रमशः चिंतन हे आपलं उद्यापासून सुद्धा प्रारंभ होईल. तर उद्याचा वर्षाचा पहिला दिवस असेल 2026चा, आणि हा 2026चा पहिला दिवस असेल. आणि या पहिल्या दिवशी आपण ज्ञानेश्वरीतील जो काही दुसरा अध्याय आहे त्या अध्यायाचा आपण प्रारंभ करणार आहोत. म्हणून या दुसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा आपण काय करायला पाहिजे, व्यवस्थित चिंतन ते श्रवण करावे. दुसरी एक गोष्ट अशी आहे की अनेक लोक म्हणतात महाराज कधी कधी नेटवर्कचा प्रॉब्लेम येतो, त्यामुळे अपलोडिंगला टाईम लागते, किंवा कधी कधी बिझी शेड्यूल असल्यामुळं काहीतरी आश्रमाचं कामाच्या निमित्तानं लोकांपर्यंत मेसेज पोहोचवणं शक्य होत नाही. म्हणून अशी मला तुम्हाला सगळ्यांना एक सांगायचं आहे की लोक म्हणतात की महाराज आज तुमचा अजून फेसबुकवर असेल, व्हॉट्सअपवर असेल, अजून तुमचा मेसेज आलाच नाही, आज चिंतन झालं नाही का, उशीर झाला का, काय झालं. परंतु चिंतन हे रोजचं होतंच. तर त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे की हे जे काही यूट्यूब चॅनल आहे हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला पाहिजेत. हे सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही. ते सबस्क्राईब केल्यानंतर त्याला बेल आयकॉन दाबल्यानंतर नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला यूट्यूबवर ज्यावेळेस ते अपलोड होईल त्यावेळेस तुम्हाला लगेच समजेल की हे जे काही नित्य ज्ञानेश्वरी चिंतन आहे आणि संत तुकाराम महाराजांचं गाथा चिंतन आहे ते या यूट्यूबवर पडलं आहे किंवा टाकलं गेलं आहे. तर म्हणून हे जे काही चॅनल आहे तुम्ही सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब करून हे चॅनल किंवा हे जे काही नित्य ज्ञानेश्वरी चिंतन असेल किंवा हरिहर चैतन्यजी महाराज यांचं जे काही संत तुकाराम महाराज गाथा चिंतन असेल ते शेअर करा, त्याला लाईक करा. कारण तुम्ही शेअर केल्यानंतर ते अनेक लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि अनेक लोकांना त्याचा लाभ मिळणार आहे. आता या ठिकाणी आपण जे काही ज्ञानेश्वरीचं चिंतन करतो आहे ते आपण
विद्यार्थ्यांना समजल असं या पद्धतीने करत आहे. यामध्ये फार वेदांत सांगत नाही किंवा वेद कुठल्या प्रकारचं अवघडामध्ये आपण जात नाही, कारण जसा समोर श्रोता असतो तशा पद्धतीने सांगावं लागतं. म्हणून फार सोप्या पद्धतीने ज्ञानेश्वरीचं चिंतन आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत. म्हणून सगळ्यांपर्यंत हे कसं पोहोचल याचा आपण विचार केला पाहिजे. आणि आज आपण हे जे काही पहिला अध्याय जो आहे या ठिकाणी संपवलेला आहे, हा माऊलीच्या चरणी समर्पित करू आणि आजच्या या ज्ञानेश्वरी चिंतनाला पूर्णविराम देऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.